नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. या व्हिडिओला आपण आता सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठं गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आणि त्याचं कारण काही आपल्या इंटरनल भारताच्या अंतर्गत काही नव्हतं, तर अमेरिकेनं जे ट्रेड वॉर सुरुवात केलेली आहे त्या ट्रेड वॉरला आता चीननं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि अमेरिकेनं ज्या पद्धतीनं टॅक्सेस लावलेले आहेत त्या पद्धतीनं चीननं सुद्धा टॅक्सेस लावण्याचा निर्णय घेतलाय आणि अशा अनेक घडामोडी होत असल्यामुळे आणि सगळं जग एकमेकाला कनेक्ट असल्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये आपल्याला मार्केटमध्ये सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं. मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. इथे मी काय केलंय, इथे मी मनी कंट्रोलची वेबसाईट ओपन केली आहे. आज निफ्टी सेन्सेक्स हे जे दोन मेन इंडेक्स आहेत महत्वाचे, हे आपल्याला 5% खाली ओपन झालेले होते. बरोबर, नंतर रिकवर झाले आणि 5%चे खाली ओपन झालेले होते ते 3.25% खाली निफ्टी राहिला. 2.95 म्हणजे जवळजवळ 3% खाली सेन्सेक्स राहिला. आणि जर आपण त्याच्याही खाली बघायला गेलो तर निफ्टी बँक साधारण 3.19% म्हणजे 3 ते 3.25% या आसपास आपल्याला भारतीय मेन इंडेक्स जे आहेत ते खाली ओपन झालेले बघायला मिळाले. आणि त्यातल्या त्यात सर्वात चांगलं परफॉर्मन्स जर कुणी केला असेल तर तो भारतीय इंडेक्सनी केलेला आहे. भारतीय मार्केट तेवढं पडलं नाही जेवढं इतर देशातलं मार्केट पडलेलं आहे. मी तुम्हाला दाखवू शकतो की ग्लोबल मार्केट्सच्या ह्याच्यावर गेल्या आपल्याला जागतिक इतर जे मार्केट्स आहेत तर त्यांची काय परिस्थिती आहे ती आपण चेक करूया. आपली परिस्थिती बघितलीच आहे. हे तर चे मार्केट्स आहेत, बरोबर. तर आपण जर युरोपियन मार्केट बघितलं तर आपल्यापेक्षा सगळे खालीच आहेत, बरोबर. हे ब्रिटनचं मार्केट आहे. ब्रिटनचं मार्केट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 3.64% आहे. हे फ्रान्सचं मार्केट आहे, जवळजवळ 3.82% डाऊन आहे. हे डॅक्स म्हणजे जर्मनीचं मार्केट आहे, 3.28% डाऊन आहे. म्हणजे सगळे आपल्यापेक्षा जास्त डाऊन आहेत. ओके. त्यानंतर जर एशियन मार्केट्स बघितलं तर जपानचं मार्केट जवळजवळ 8.5% खाली आहे, बरोबर. स्ट्रेट टाइम 8% खाली आहे. हँगसेंग म्हणजे हाँगकाँगचं जे आहे ते 15% खाली आहे. लक्षात आलं. तैवानचं जवळजवळ 10.25% खाली आहे. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघितलं शांघाईचं म्हणजे चायनीज मार्केट बघितलं तर जवळजवळ 8% खाली आहे. त्यानंतर कोस्पीचं बघितलं तर जवळजवळ 5.9% पकडायला हरकत नाही. म्हणजे सगळी जागतिक मार्केट जी आहेत ती आपल्याला काय दिसत आहेत, खाली दिसत आहेत. आणि त्या तुलनेमध्ये इंडियन मार्केट तेवढं आपल्याला पडलेलं दिसत नाही. तर हे झालं आज कशामुळे गॅपडाऊन ओपन झालं. बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ वर्षभराने आपल्याला एवढं मोठं गॅपडाऊन बघायला मिळालं. आता त्यानंतर काय झालं ते आपण बघणार आहोत. आज सर्वांसाठीचं लाईव्ह सेशन होतं आणि त्यामध्ये गॅपडाऊन ओपनिंग नंतर मी अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं पण दिली होती आणि मार्केट संपल्यानंतर मी हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढून दिले होते. निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर रिव्हर्सल झोन आपल्याला इथे दिसत होता. ओके. तर रिव्हर्सल झोन इथे दिसत होता. ही लेवल होती 21,966 ची. खालच्या बाजूची लेवल होती 21,839 ची. ज्या वेळेला किंमत इथे ओपन झाली जवळजवळ 1150 पॉईंट खाली 5% खाली ओपन झाली, त्यानंतर एक बाउन्स येणारी अपेक्षा होती आणि मी हे पण सांगितलं होतं की बाउन्स येईल आणि त्यानंतर लगेच सेलिंग पण येईल. तर ते झालं आणि ज्यानंतर इथे आपल्याला ही जी कॅन्डल बनली, ह्या कॅन्डल नंतर ही ग्रीन कॅन्डल जी बनली 1 2 3 4 5वी कॅन्डल आजची 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, ही बनल्यानंतर थोड्या वेळाने मी काय केलं, हे जे झोन्स आहेत हे काढून आपल्या प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना आणि पेड कोर्सच्या सदस्यांना पाठवून दिले. तुम्ही बघू शकता नुकतंच खाली आलं होतं, थोडंसं रिव्हर्सल झालं होतं आणि त्यानंतर मी काय केलं, बँक निफ्टीचे सुद्धा हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिले.
इथे मला काय दिसत होतं, रिव्हर्सल झोन खाली दिसतोय. आता रिव्हर्सल झोन मी पूर्ण दाखवतोय आणि टार्गेट झोन मधलं फक्त पहिलं टार्गेट दाखवतोय जे अचीव झालेलं आहे, बरोबर. याच्यावर आणखीन सुद्धा काही टार्गेट आहेत, तर ती आता मी तुम्हाला दाखवत नाहीये. तर इथे निफ्टीचं आपल्याला काय दिसत होतं, की खाली रिव्हर्सल झोन आहे, म्हणजे काय होईल, किंमत खाली येईल, रिव्हर्स होऊन वर जाऊ शकते, बरोबर. याच्या उलट बँक निफ्टीमध्ये असं दिसत होतं, की रिव्हर्सल झोन वर दिसत होता, त्यामुळे किंमत वर जाऊन पुन्हा खाली येऊ शकते असं चित्र दिसत होतं. हे दोन्ही परस्पर विरोधी असणारे जे आपल्याला चित्र होती, ही तशीच्या तसे त्या लेवल्स मी रेकॉर्ड केल्या, त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि पेड कोर्सच्या आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना पाठवून दिला आणि खाली हे पण लिहिलं, की आपल्याला दोन्हीकडे दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला ट्रेंड वेगवेगळा दिसतोय. निफ्टीमध्ये आपल्याला किंमत खाली आल्यानंतर वर जाईल असं चित्र दिसतंय आणि वर टार्गेट दिसत आहेत. बँक निफ्टीमध्ये किंमत वर गेल्यावर खाली येईल आणि खालच्या बाजूला टार्गेट दिसत आहेत. तर तुम्ही बघू शकता साधारण ह्या एरियामध्ये कुठेतरी आपण त्या लेवल्स दिलेल्या होत्या. त्यानंतर इथून निफ्टी खाली आलं, रिव्हर्सल झोनमध्ये आलं आणि तुम्ही बघू शकता की परफेक्ट आपल्या लेवलचा रिस्पेक्ट केला गेला. म्हणजे 21,840च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ह्याचा रिस्पेक्ट केला गेला. एकही कॅन्डल ह्याच्या खाली गेली नाही आणि त्यानंतर जेव्हा रिव्हर्सल झालं, आपल्याला वरच्या बाजूचं टार्गेट मार्केट क्लोज होता होता बघायला मिळालं. अर्थात हे इथून खाली येईपर्यंत बँक निफ्टी मधलं जे टार्गेट होतं पहिलं, ते सुद्धा अचीव झालेलं बघायला मिळालं. म्हणजे खालच्या बाजूचं बँक निफ्टीचं टार्गेट अचीव झालं आणि त्यानंतर जो बाउन्स आला त्याच्यात निफ्टीचं सुद्धा पहिलं टार्गेट अचीव झालेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्या लेवल्स किती परफेक्ट पद्धतीनं एवढ्या व्होलाटाईल मार्केटमध्ये सुद्धा काम करतात हे आपल्या लक्षात आलं. आता उद्या पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन असणार आहे. तर आपल्याला आता एक गोष्ट कळली आहे की किंमत वर जाते, म्हणजे गॅपडाऊन ओपन जरी झालं तर किंमत वर जाते. आता ही किंमत जर वर जायला लागली तर वर 2 नंबरचं जे टार्गेट असणार आहे त्याला फार महत्व आहे. आता ते कोणतं टार्गेट आहे, तुम्ही न बघण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यामुळे बहुमताने असं म्हणतोय, बहुमताने तुम्ही न बघण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे ती लेवल काही मी आता दाखवत नाहीये. पण जर त्या दुसऱ्या टार्गेट पर्यंत पोचलं तर दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकतं का हे बघणं इंटरेस्टिंग आहे. जर दुसऱ्या टार्गेटच्या वर टिकलं तर मग काय होऊ शकतं, आणखीन एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र तसं झालं नाही. समजा इथे दुसरं टार्गेट आहे असं आपण समजूया, तर इथून किंमत वर गेली आणि इथूनच खाली यायला लागली, तर मग काय होऊ शकतं, पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं. जर दुसरं निफ्टीमध्ये लक्षात ठेवा, दुसऱ्या टार्गेटच्या वर किंमत टिकायला लागली तर मग आणखीन तेजी होऊ शकते. अर्थात दुसरं टार्गेट काय आहे हे आपल्याला पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना माहिती आहे. तर त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की काय करायचं. त्या कशाच्या वर गेलं की आणखीन तेजी होऊ शकते, कशाच्या खाली राहिलं तर मग पुन्हा एकदा मंदी होऊ शकते. ह्या गोष्टी आता तुमच्या लक्षात आल्या असतील. तर जर तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी पाहिजे असतील तर ॲटलिस्ट प्रीमियम ग्रुपला अपग्रेड करा. कसं करायचं असतं, काय करायचं असतं त्या संदर्भात माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोड्या वेळानं देणार आहे. कारण त्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या वेळेला महत्त्वाची दिशा कळते की काय होऊ शकतं. निफ्टी इथे असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त खाली इथपर्यंत येऊ शकतं. इथून वर गेल्यानंतर आता तुम्ही बघितलं तर इथून वर गेल्यानंतर आपल्याला हे सुद्धा पहिलं टार्गेट होतं आणि हे खूप मोठं टार्गेट होतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 21,966 पासून 22,225, म्हणजे इथे बघितलं तर इथे साधारणपणे आपल्याला 30 पॉईंट पकडा आणि इथे 225 पॉईंटच्या आसपास, म्हणजे 250 पॉईंटचं टार्गेट निफ्टीमध्ये आपल्याला वर होतं आणि एवढ्या म्हणजे गॅपडाऊन ओपन झालेल्या परिस्थितीमध्ये 250 पॉईंटचं वरचं टार्गेट आपल्याला अचीव झालं. म्हणजे ह्या लेवल किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊया. बँक निफ्टीमध्ये काय चित्र होतं, तर बँक निफ्टीमध्ये असं चित्र होतं की रिव्हर्सल झोन वर होता. त्यामुळे काय होतं, किंमत वर गेल्यानंतर रिव्हर्स होऊन खाली येऊ शकते आणि हे टार्गेट होतं. टार्गेट झोन बघितलं तर हे टार्गेट काय मी होऊन गेल्यानंतर दिलेलं नाहीये. साधारण किंमत इथे कुठेतरी असताना ते टार्गेट दिलेलं होतं. म्हणजे तिथून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की रिव्हर्स झाल्या झाल्या मी टार्गेट दिलं होतं आणि टार्गेटला बरोबर आपल्या लेवलला टच करायला एक कॅन्डल आली, इथे टच केलं आणि मग बाउन्स आला. कारण निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये वेगवेगळा ट्रेंड दिसत होता आणि त्याच्यामुळे आपल्याला असं होताना बघायला मिळालंय. आता ह्याच्यामध्ये काय झालंय की निफ्टीमधलं मी सांगितलं की दुसरं टार्गेटच्या वर जर टिकलं तर मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. दुसऱ्या टार्गेट
ग्रुपच्या वर नाही टिकलं, त्याच्या आधी रिव्हर्सल आलं, तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आता इथे काय लक्षात घ्यायचं आहे, इथे आपल्याला टार्गेट तर टच झालंय. आणखीन खाली काही टार्गेट आहे. ती टार्गेट आता मी इथे तुम्हाला दाखवत नाहीये. पण पहिलं टार्गेट आल्यानंतर आपलं बरंचसं काम झालेलं असतं. आता ह्याच्यामध्ये जर समजा एन पॅटर्न बनला, म्हणजे आता ही तेजी झाली आहे, कदाचित ओपनिंगमध्ये आणि थोडंसं वर जाईल, खाली यायला लागलं आणि परत जर वर जायला लागलं, असा एन पॅटर्न बनायला लागला, तर मात्र काय होऊ शकतं, मग आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन एक मोठी तेजी बघायला मिळू शकते. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र असा एन पॅटर्न बनला नाही आणि किंमत परत खाली यायला लागली, तर मात्र काय होऊ शकतं, पुन्हा आपल्याला हे टार्गेट येण्याची शक्यता वाढू शकते. तर त्यामुळे ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तर माझ्या मते तुम्हाला निफ्टी बरोबरच बँक निफ्टीचं विश्लेषण सुद्धा लक्षात आलंय. आता आपण काय करूया, सेन्सेक्सचं. सेन्सेक्ससाठी मी काय केलं होतं, आज सेन्सेक्सच्या लेव्हल दिल्या नव्हत्या. ह्याचं कारण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये खूपच आपल्याला विरुद्ध दिशा दिसत होती. त्यामुळे सेन्सेक्सचं मी टार्गेट काढली नव्हती. पण आता इथे काढलेली आहेत आणि ती आता प्रीमियम ग्रुपच्या आणि पेड कोर्सच्या सदस्यांना देणार आहे. तर त्याच्यामध्ये काय दिसतंय बघा, बरोबर रिव्हर्सल झोन खाली दिसतोय. रिव्हर्सल झोन खाली दिसतोय तुम्हाला इथे. मी थोडंसं हे करतो. ओके, रिव्हर्सल झोन इथे खाली दिसतोय. या रिव्हर्सल झोन मध्ये ह्याच्या खाली कुठेतरी आणखीन एखादी लेवल आहे, कदाचित आणखीन एखादी असेल. तर इथून किंमत वर गेली, वर गेल्यानंतर खाली आली, रिव्हर्सल झोन मध्ये आली, रिव्हर्सल झालं. टार्गेटमध्ये आपण पहिलं टार्गेट जे दिलेलं होतं 73,211चं, ते अचीव्ह होऊन त्याच्या वर क्लोज झालंय. आता कदाचित काय असेल, इथे वर दुसरं टार्गेट असेल, त्याच्यावर तिसरं असेल, त्याच्यावर चौथं असेल. आपल्याला ते इथे दिसत नाहीये. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर हे जे दुसरं टार्गेट आहे ह्याला टच करून जर रिव्हर्सल आलं, तर मात्र काय होऊ शकतं, सेन्सेक्समध्ये सुद्धा मग सेलिंग होताना बघायला मिळू शकतं. ओके, तर त्यामुळे आपल्याला हे जे दुसरं टार्गेट असणार आहे त्याला फार महत्त्व आहे. आणि त्याच्यावर जर टिकलं, मग आता त्याच्यावर मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यावर जर टिकलं समजा, म्हणजे इथून वर जायला लागलं, वर गेलं, परत खाली आलं आणि परत वर जायला लागलं, तर मात्र खूप मोठी तेजी आपल्याला आता सेन्सेक्समध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. तर माझ्यामध्ये तुम्हाला इंडेक्सचं हे संपूर्ण विश्लेषण लक्षात आलंय. पहिलं टार्गेट आलेलं आहे, दुसरं टार्गेट जर अचीव्ह झालं आणि त्याच्यावर टिकायला लागलं, तरच येणाऱ्या काळात आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. असं निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये दिसतंय. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे, पुन्हा एकदा सांगतो. बँक निफ्टीमध्ये आपल्याला आता एन पॅटर्न बनला, म्हणजे इथून इथपर्यंत गेलंय. याच्या 50% ची लेवल मार्क करायची. त्याच्या अलीकडूनच जर वर जायला लागलं किंवा त्याला टच करून वर जायला लागलं आणि हा हाय ब्रेक व्हायला लागला, तर एन पॅटर्नचं ब्रेकआउट होऊ शकतं आणि मग आपल्याला आणखीन वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. मात्र तसं झालं नाही, किंमत ह्याच्या खाली जायला लागली, तर मग आपल्याला थोडंसं वाट बघावी लागू शकते. असं चित्र आपल्याला इथे दिसतंय. तर माझ्या मते हे इंडेक्सचं विश्लेषण तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर एक महत्त्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची आहे. तर ती महत्त्वाची सूचना अशी आहे, की जर आपण नवीन सदस्य असाल शेअर मार्केट मराठी या परिवारात, तर एक गोष्ट लक्षात घ्या, की आपल्या शेअर मार्केट मराठी ह्या यूट्यूब चॅनलचे किंवा ह्या प्लॅटफॉर्मचे आपल्याला व्हॉट्सअपवर आणि टेलिग्रामवर ग्रुप आहेत. तुम्हाला जर ते ग्रुप जॉईन करायचे असतील, तर त्याची जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, व्हिडिओ पॉज करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. आता हे झालं ग्रुप कसे जॉईन करायचे. जर तुम्ही नवीन आहात, तर तुम्हाला हे मला सांगितलं पाहिजे, की शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्सची. आजचा व्हिडिओ तुम्ही फ्री कोर्स या सेक्शन अंडरच बघताय. त्याचसोबत आणखीन 3 वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही, इतकं अतिशय विस्तृत असं विश्लेषण, विस्तृत अशी माहिती त्या कोर्समध्ये सांगितलेली आहे. तर असे 3 कोर्सेस तुम्हाला फ्री कोर्समध्ये मिळू शकतात. जर तुम्हाला ते फ्री कोर्स पाहिजे असतील, तर तुमच्याकडनं कुठलीही कमिटमेंट नको आहे. तुम्हाला फक्त फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करायचा आहे आणि ह्या नंबरवर पाठवून द्यायचा आहे. तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल. आता ही झाली पहिली स्टेप. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 स्टेपमध्ये दिलं जातं. त्यातली पहिली स्टेप आहे फ्री कोर्स. दुसरी स्टेप आहे प्रीमियम ग्रुप.
प्रीमियम ग्रुपमध्ये सध्या आपल्याला काय आहे की अपस्टॉक्समध्ये रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळू शकते. मात्र ही स्कीम आता लवकरच बंद होत आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अपस्टॉक्सच्या रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे. आता इथून पुढे तुम्हाला काय होईल, लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळणार नाही, काही पिरियॉडिक मेंबरशिप मिळेल आणि त्याच्यासाठी काही चार्जेस पण असू शकतात. त्याविषयीची माहिती तुम्हाला येणाऱ्या काळात लक्षात येईल. तर हे झाल्या 2 लेवल. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या 2 शब्दाचा प्रीमियम आणि ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती सांगितली जाईल. त्यानंतर आपण पुढे येऊया. शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मवरचं आपलं जे तिसरं लेवल आहे, तिसरं स्तर जो आहे तो आहे पेड कोर्सचा. याच्यामध्ये तुम्ही फी भरून कोर्सेस करू शकता. आता पेड कोर्सची जी नवीन बॅच आहे एप्रिल 2025 ची, त्याच्या ॲडमिशन आता चालू झालेले आहेत. तुम्हाला जर ह्या नवीन बॅच विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरवर पाठवून द्या. तुम्हाला ह्या पेड कोर्सची एप्रिल 2025 बॅचची नक्कीच ओळख तिथे करून दिली जाईल. त्या संदर्भातली सर्व माहिती सांगितली जाईल. तर हे झाल्या महत्त्वाच्या सूचना. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. मात्र त्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक केलंय का? नसेल तर अवश्य लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करतानाच व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ बघून झाला की तुम्हाला जे काही वाटतंय, तुमची जी काही प्रतिक्रिया असेल, शंका असेल, प्रश्न असेल, जे काही असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.